भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील वैद्यनाथ कारखाने आहे, या कारखान्याची आता लिलाव होणार आहे आणि याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। आपण पाहू शकता की गेल्या अनेक वर्षापासून वैद्यनाथ कारखाना अडचणीचा सामना करावा लागत आहे। या कारखान्याला गेल्या काही महिन्यापूर्वी या ठिकाणी जीएसटी देखील भाव विभागाची नोटीस आली होती आणि आता या कारखान्याला आता लिलाव होणार आहे आणि आता याच्यात प्रक्रिया तर पूर्ण झालेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहू शकतो वैद्यनाथ कारखाना हा पंकजा मुंडे ताब्यात आहे, अनेक अडचणींचा सामना करत आहे। तर गेल्या 203 कोटीच्या कर्ज वसुली प्रकरणात युनियन बँकेकडून हा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ कारखान्यातील थकीत कर्जपोटी युनियन बँकेने आता लिलावासाठी नोटीस प्रसिद्ध केलेली आहे आणि या वैद्यनाथ कारखान्याच्या 203 कोटी रुपयाचे कर्ज थकीत असून या पोटी कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव आता ऑनलाईन पद्धतीने केला जाणार आहे आणि हा लिलाव 25 तारखेला औरंगाबाद शाखेच्या वतीने करण्यात येणार आहे, पार पाडणार असलेली माहिती नोटीस आता नमूद करण्यात आलेली आहे। वैद्यनाथ कारखान्याच्या संचालक मंडळाची नावे आहेत असे दरम्यान यापूर्वीची पंकजा मुंडे यांनी वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटी विभागाने देखील दंड ठोकला होता। आता या वैद्यनाथ कारखाना आता 25 तारखेला वैद्यनाथ कारखान्याचा युनियन बँकेच्या वतीने लिलाव देखील करण्यात येणार आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।